शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी परळी येथील कृषी महोत्सवादरम्यान दिलेला आपला शब्द पाळलेला आहे। तर या संदर्भातील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, परंतु त्याआधी मुख्यमंत्री यांनी कोणता शब्द दिलेला होता तो या ठिकाणी सर्वात पहिले पाहून घेऊयात। शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती। तर या संदर्भातील GR शासन निर्णय हा काल निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता ज्या शेतकरी बांधवांचे नाव हे सर्वात पहिले आलेल्या यादीमध्ये नव्हते, परंतु 7/12 उतार्यावर त्यांच्या सोयाबीन व कापूस पिकाची नोंद होती 2023च्या पीक पेऱ्यामध्ये, तर अशा शेतकरी बांधवांना या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे या समजा सध्याची यादी आलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव नसेल, परंतु पहिल्या यादीत तुमचं नाव नव्हतं, परंतु तुमच्या 7/12 उतार्यामध्ये जर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद असेल 2023च्या पीक पेऱ्यामध्ये, तर तुम्हाला सुद्धा सोयाबीन व कापूस अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। तर याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे वाटपाची। तर यादी ज्यांचे नाव होते तर त्यांच्या अनुदानाच्या वाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतरच ज्यांचे नाव यादीत नव्हते परंतु 7/12 पिकांची नोंद होती, तर अशा शेतकरी बांधवांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। तर तो शासन निर्णय काय आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण त्याचं जाणून घेऊयात। आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। त्या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यावर या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सोबतच ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे। महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% अनुदेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती सुद्धा वगळण्यात येत आहे। सोबतच सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणापत्र प्रमाणपत्र सादर करतील, अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुदेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता ज्या शेतकरी बांधवांचे नाव सध्याच्या यादीत आलेले नव्हते त्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे। तात्काळ त्यांनी आपल्या तलाठ्यांशी संपर्क साधून या ठिकाणी या संबंधीची माहिती घ्यावी। तर आशा करूयात की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।